आमदार चषक 2026 आजची 5वी रात्र आणि या 5व्या रात्रीतील अगदी आपण पाहताय युवा उद्योजक नजे यांच्याकडून पण आईवा जेलसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू झाली आहे आणि आता मॅच चालू झाल्या कॅश प्राइज झाल्या बॅटिंग करणाऱ्या कारावली टीम साठी चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी आकाश जाधव संदेश हजारे आणि आकाश शिंगे यांच्याकडून चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज. ठिकाणी पाहतोय A1 जोडी जो चषक रंगला होता त्या चषकाचे प्रमुख मानकरी आयोजक इम्रानभाई शेख आणि मिजानभाई नजे यांचे या ठिकाणी आगमन झाले. दादांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण बघतोय शिवसेना युवासेना अधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट माननीय संदेशदादा हजारे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. मी संदेशदादा हजारे यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय आर्यन स्मृती सुशांत रायडर्स कारिवली संघाचे पॅकर आहेत ते आज. त्याच्यासोबत आकाशजी शिंगे मयूर आकाश जाधव साहिल जाधव आणि अजून काही मान्यवर असतील सर्वांना विनंती करतोय आपण स्टेजवरती यायचंय. अभिजी खोल साहेब यांच्या वतीने आपणास विनंती केली जाते या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला जाऊया ऑन गोईंग मॅच कडे जिथे आपण पाहताय बरेचसे मान्यवर आपण पाहताय या व्यासपीठावरती उपस्थित राहतात आणि त्याचमुळे थोडंसं समालोचन कक्षामध्ये थोडंसं डिस्टर्ब होतं कारण की मान्यवरांचा सन्मान हा खऱ्या अर्थानं आमच्यासाठी फार महत्त्वाचा असेल. या स्पर्धेसाठी अगदी आपण पाहताय सदेच्या भेट देण्यासाठी बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्यांचा सन्मान करणं ही खऱ्या अर्थानं फार गरजेचं आहे. हो आणखीन एक फुलर यांचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. फिल्डर अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी एकाच अँगलनं पकडण्याचा प्रयत्न बॉल हातातून निसटलाय. अगोदरच एक रनआउटची विकेट आली आहे आणि त्याच्यामध्ये आता मात्र पुन्हा एकदा रिक्स उचलण्याचा प्रयत्न परंतु 9 सेकंडवरतून साफ नकार आलाय. एकच धावा इथून आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक आता धावफलकावरती पाहायला मिळत आहे. ते पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय आर्यन 11 सुशांत रायडर कारिवली टीमचा हो चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर अगदी आपण पाहतो थोडासा खाली राहिला. इथून देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. भूमी 11 मांडा टीम टॉस जिंकला फिल्डिंग घेतली आहे. ठीक फरमानजी अडाल या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरची या. फरमानजी अडाल हो फटका चांगलाय स्टँड अँड डिस्पॅच बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार षटकार. मिजानभाई नजे यांचे भाचे मोहम्मद हुसेन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण स्टेजवरती या. अक्षय पाटीलच्या बॅटमधून आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती अगदी आपण पाहतो षटकार आलाय. अशोक यांच्या विरोधामध्ये चांगली बॉलिंग करा अर्थानं अशोक यांची 5 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाली परंतु शेवटच्या बॉलवरती तो अक्षय पाटीलच्या बॅटमधून षटकार आला आणि एकंदरीत आता आपण पाहताय ना कारिवली टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे ती 10 वरती 1 सध्याच्या घडीला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय टॉस समयी ज्यावेळी बाईट घेतली कारिवली टीमच्या कॅप्टनची त्यावेळी त्यांनी देखील तेच सांगितलं टॉस आम्ही जिंकलो असो तरी आम्ही बॅटिंगच स्वीकारली असती. एकंदरीत 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विकेट 1 आली आहे.
चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. आमदार चषक 2026च्या माध्यमातून अभितजी खोत साहेबांनी केलेलं या आयोजन आपण पाहताय. सगळ्यांनी या आयोजनाचं भरभरून कौतुक केलंय. प्रत्येकाच्या तोंडातून खऱ्या अर्थाने याच आयोजनाची चर्चा राहिली आहे आणि या आयोजनाची खऱ्या अर्थाने चर्चा प्रत्येक जण अगदी आपण पाहताय ठिकठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहताय बरेचशा सर मॅच बॉल घ्या, मॅच बॉल द्या, कृपया मॅच बॉल द्या आतमध्ये. मुलांना बॉल भेटलाय, मॅच बॉल द्या. पाहिजे तर नवीन बॉल माझ्याकडे घ्यायला या. द्या कॅमेऱ्यात पाहिलं आम्ही तुम्हाला बॉल घेताना. बॉल द्या आतमध्ये. मित्रांनो बॉल द्या, तो मॅच बॉल आहे. तुम्हाला पाहिजे तर नवीन बॉल इथे भेटेल. त्याचबरोबर अभित भाई यांच्याकडून एक ट्रॉफी पण तुम्हाला देतो. या व लोअर फुलटॉस बॉल स्केअर केलाय. डीप मध्ये फिल्डर आपण पाहताय. चांगली फिल्डिंग तिथून पाहायला मिळते. एकच धाव इथून देखील आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 11 वरती. एस के भाई आणि पोंजेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. हो चांगला बॉल फुलेन यांचा बॉल बरोबर अगदी आपण पाहताय. वाईट यॉर्करच टाकलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहताय प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. आमदार चषक 2026च्या माध्यमातून आपण पाहताय. गोलंदाजी मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये आपण गोलंदाज पाहताय. चिंटू बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन पहिल्या 2 बॉल मध्ये अगदी आपण पाहताय एकच धाव खर्च केली आहे. इतकी चांगली गोलंदाजी भूमी 11 मांडा टीमची आपल्याला पाहायला मिळते. यावेळी आउटसाइड लेग स्टंप कमी गतीने टाकला होता. पडल्यानंतर बाहेर निघालाय. पंचांनी ते मात्र व्हाईट बॉल दिला. एक्स्ट्राची धाव इथून धावफलकावरती ऍड होते आणि एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहताय 12 वरती. 12 धावा धावफलकावरती आल्यात. बॅटिंग करत असताना कारवली टीमच्या. हो फुलाल यांचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. व्यवस्थित बॅटवरती आला नाही. या बॅटची हलकीची कडा घेतली आहे. बॉल पाठीमागे निघाला. तोपर्यंत एक सिंगल धाव इथून देखील कंप्लीट होती आहे. मोठ्या फटक्यांपासून खऱ्या अर्थानं वंचितच ठेवलंय. ते मोठे फटके येतच नाहीये. सुरुवातीच्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहताय जे खऱ्या अर्थानं पॉवरफुल बॅटिंग अगदी आपण पाहिली आहे. ती पॉवरफुल बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये कारवली टीमकडनं. फटकेबाजी करावी लागेल. हो एज लागली पाठीमागे. शॉट फाईन लेगला पकडली. कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. हर्षलाल पोंजेकर आणि त्याचबरोबर आपण पाहतोय गोरेगाववरून फैजल भाई या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचबरोबर बदलापूरवरून माननीय कुवारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्याचबरोबर अजमल अचो तांबोली या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती करतोय अभित भाई असगर खोत साहेब यांच्या माध्यमातून या आमदार चषकमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या पण स्टेजवरती आपलं मनापूर्वक हार्दिक स्वागत. योगेश आपल्याला माहिती आहे का बॉक्समध्ये कॉमेंट्री करताना आपल्यालाही थांबावं लागतं. पण मान्यवर या ठिकाणी येतात आणि आयोजकांनी सांगितलं तर नाव घ्यायलाच लागतो. हो ऑन साइडला फटका. पकडली एक कॅच.
आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट येत असताना कारवली टीम साठी या ठिकाणी मुनावर टिवाले साहेब, त्याचबरोबर सलीमजी डोंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. मिनाज भाईजान मुखरी या ठिकाणी उपस्थित, आपण व्यासपीठावरती या. या ठिकाणी आपण पाहतोय अनेक वेळा टेबिली संघासाठी ज्यांनी पुरस्कर्ते राहिले ते पिंपलोलीचे चंद्रकांत सोनवणे, आता चंदू आता सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. त्या सलीमजी डोंगरे साहेब या आपण व्यासपीठावरती, आपलं मनापासून अधिक स्वागत. ओ काय झेल पकडलाय, वॉट अ कॅच. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अगदी आपण पाहताय बॉल खाली डीप होत होता, त्याला बरोबर अगदी आपण पाहताय पिक केलाय आणि इथून मात्र आणखीन एक विकेट पाहायला मिळतीये, ते म्हणजे कारवली टीमची. एका पाठोपाठ एक कादरे दिले जात आहेत. अगदी आपण पाहताय 3 बॉल मध्ये 3 महत्वपूर्ण झटके दिलेत कारवली टीमला. भूमी 11 मांडा टीमनं जबरदस्त गोलंदाजी चिंटूची. एका ओव्हर मध्ये 3 धावा देत 3 मोठे फलंदाज बाद केलेत. या सरलीवरून आमचे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. पाटील दादा पाठव आपल्या मान्यवरांना व्यासपीठावरती. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. गेल्या वर्षी कंपल्सरी सरवलीच्या मैदानावरती मागील 2 वर्ष आम्हाला अनेक स्पर्धा करायला भेटल्या. तो सरवली संघ आपण पाहतो सुपर 6 ची मॅच खेळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय गुड्डू अमित. ओ पहिला बॉल अक्षय पाटील साठी आपण पाहता. शॉर्ट बॉल होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि तिथून अगदी आपण पाहता आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. तो प्रेशर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता स्वर्गीय आर्यन 11 सुशांत रायडर कारवले टीम वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीलाच विकेट्स आल्या, धाबा आल्याच नाहीये. तो प्रेशर बनवलाय गोलंदाजी करणाऱ्या भूमी 11 मांडा टीमनं. हो पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर शॉट पुल केला, फटका अगदी डीप मध्ये येतोय, मिडवे घेतला, फिडिंग इथून मात्र खराब होते. सेकंडचा कॉल परत पाठवलाय. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. चांगली कॉलिंग खऱ्या अर्थानं दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळतीये. ज्यावेळी समजलं बॅकअपला फिल्डर आलेत, बॉल हातामध्ये, अशा वेळी मात्र दोघांनी अगदी आपण धाव घेण्यापासून नकार दिला आणि अगदी आपापल्या एंडवरती परत परतलेत. धाबा धाव फलकावरती 14. एक छोटा लहान मुलगा आहे आपण पाहतो योगेश फैजल नजे, बघा त्यांनी पारितोषिक लावलंय, जे इथं षटकार आला तर 100 रुपये. चला फरहान 11 टेमिवली या संघाचे पॅकर फरहान अब्बू आपण सर्व या व्यासपीठावरती या. अलॉंग दी कार्पेट निघालाय काऊ कॉर्नरला. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने आलेत. एकाच अटमनं उचललाय, त्याच अटमनं फेकी करत असताना ॲक्युरेट फेकी इथून पाहायला मिळतीये. एकच धाव इथून देखील पाहायला मिळेल. ओ लाऊड अपील आणि पंच इथे सांगतात यस. फलंदाज OUT आउट. अक्षय पाटील देखील इथून मात्र बाद झालेत. चला श्री गणेश वडवली आणि जय हनुमान जय भोलेनाथ सरवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण स्टेजवरती या.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र खारीक आपण पाहताय. ओ हलक्यात सेन्सिबल ड्राईव्ह केलाय, पुश केलाय बॉलला. स्वतः गोलंदाज येतील तोपर्यंत एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. या इम्रानभाई शेख आणि मिजानभाई नजे आपण या ठिकाणी असे एवन जोडी टॉस या ठिकाणी करणार आहोत आपण. या मॅच चालू राहून दे. टॉस या ठिकाणी झालाय. टॉस या ठिकाणी जिल्हा जय हनुमान जय भोलेनाथ क्रिकेट संघ सरवली क्षेत्ररक्षण स्वीकारले. या ठिकाणी चंदूदादा सोनवले आणि जी समीर कालन या ठिकाणी उपस्थित आहेत. दादाला विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चाचू खोत यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचे. चाचू खोत यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचे. आपले सहकारी या ठिकाणी वाट पाहतात. या आपण स्टेजवरती. सरवली टीम मॅच समाप्त झाल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक्सक्यूज नको, वेल घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. थँक्यू संदीप सर. सर खऱ्या अर्थानं आपण पाहताय मॅच देखील स्लो डाऊन चालली आहे आणि मॅचमध्ये समालोचन देखील करायला अगदी आपण पाहताय ती मजाच येत नाही आहे. जे सन्मान आहेत, जे मान्यवर आहेत त्यांना इनिंग ब्रेकमध्ये आपण त्यांचा सन्मान अगदी या मुख्य व्यासपीठावरती करू, परंतु मॅचच्या मध्ये थोडंसं सन्मान थांबवूया कारण की मॅचकडे लक्षच नाही आहे. मॅचकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालंय. आणखीन एक विकेट इथून आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज इथून बाद होतील देवेंद्र. 6 विकेट्स आल्यात स्वर्गीय आर्यन 11 सुशांत रायडर कारवली टीमचे 16 या धावसंख्येवरती. पहिला धक्का बसल्यानंतर त्या धक्क्यापासून खऱ्या अर्थानं सावरलीच नाहीये. एकही फलंदाजाला खऱ्या अर्थानं आपण पाहताय की तिथून मात्र ती इनिंग बिल्डअप करता आली नाहीये. ती पार्टनरशिप मात्र खऱ्या अर्थानं ती बिल्डअप करताच आली नाहीये. ती पार्टनरशिप बिल्डअप झाली असती तर कदाचित एक चांगली टोटल धावफलकावरती पाहायला मिळाली असती, परंतु एका पाठोपाठ एक इथून मात्र हादरे मिळत आहेत ते कारवले टीमला. धावफलकावरती 16 आहेत. 6 विकेट्स आल्यात. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती चिंटू आहे. सेकंड स्पेलमध्ये पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहताय 4 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या होत्या आणि तो चिंटू आता पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट्स मिळवतोय. ओ फटकाय अगदी आपण पाहताय कव्हर मधून बॉलला काढल्या. डीप मध्ये बॉल चाललाय. गॅप शोधली आहे. फिल्डर आलेत. 2 क्षेत्ररक्षकांना अगदी आपण पाहताय भेदलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली झाली आहे आणि इथून आपण पाहताय धावा आल्यात त्या अगदी आपण पाहताय 2 धावा धावफलकावरती आल्यात. 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 वरती. विकेट्स आल्यात 6. चिंटूचं हे षटक. सेकंड स्पेल. ओ मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये बॉल. तोपर्यंत एक धाव इथून देखील कंप्लीट होईल. श्रीकांतजी करल या ठिकाणी उपस्थित आहेत ममदापूरवरून. या श्रीकांत आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. 19 धावा धावफलकावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 19 धावा धावफलकावरती आहे. 6 विकेट्स आल्यात. किमान 40 किंवा त्याच्यापेक्षा अधिक धावा धावफलकावरती. हो यावेळी कमी गतीने टाकलाय, परंतु पंच इथे सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राचे धावफलकावरती येईल. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय 20 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही जर पाहायला गेलं तर मात्र चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5वं षटक येणं अजूनही बाकी आहे. म्हणजे 9 बॉल अजूनही तुमच्याकडे बाकी आहेत. इथून धावा बनवू शकतात. पुनश्च एकदा आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर टाकलाय. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु बरोबर अगदी व्हाईट लाईनच्या पलीकडेच टाकला जातोय आणि तिथून देखील व्हाईट बॉल चाललाय. 21 धावा धावफलकावरती.
शामिल खोत या ठिकाणी उपस्थित आहेत. शामिलजी खोत यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. 21 धावा आल्या धावफलकावरती. ओ फटका इथून देखील आपण पाहताय व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. एकच धाव इथून देखील पाहायला मिळतीये. तो कनेक्ट करावा लागेल. बॅट बॉलचा तो संपर्क अगदी आपण पाहताय व्यवस्थित होतच नाहीये. गोलंदाजाच्या मेरिटनुसार खऱ्या अर्थानं तुम्हाला आता इथून फलंदाजी करावी लागेल. त्याची व्हेरिएशन ओळखावी लागेल आणि त्याचनंतर त्याच्यावरती आक्रमण होऊ शकेल. ओ फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय. काऊ कॉर्नरला बॉल चाललाय. तिथून देखील एकच धाव पाहायला मिळतीये. बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS ची मागणी केली आहे. रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं वेट साईडसाठी. आणि आता आमचे तिसरे पंच राजेंद्र भोईर सर TV अंपायर MTC लाईव्हच्या टेक्निकल रूममधून हा डिसिजन तुमच्यापर्यंत अगदी थोड्याच वेळामध्ये पोहोचेल. या श्रीकांत आपण व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर SK ग्रुपचे मालक शामिल खोत आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तर हॅलो SYB ग्रुप दामत यांच्या वतीने काल सुंदर बैल जो पाहतोय सुंदर बैल त्या नंदीचं जे निधन झालंय त्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आणि SYB ग्रुपच्या माध्यमातून दामतकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली SYB ग्रुप दामत यांच्या वतीने श्रद्धांजली या ठिकाणी वाहिली जाते. इट्स नो बॉल सर. नो बॉल आला. एक्स्ट्राची धाव फलक्यामध्ये ऍड होईल. त्याच्यावरती एक सिंगल देखील आली आहे. 22 धावा धाव फलक्यावरती. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. आता संधी निर्माण झाली आहे. तो मोमेंटम आला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. ओ फ्रीडचा बॉल कमी गतीनं अगदी आपण पाहता बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचा वेगानं बॅट फिरली परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. बॅटचा फेस अगदी ओपनच होता आणि अगदी आपण पाहतो तो क्लोज झाल्यानंतर बॉल मात्र डिलिव्हर्ड झाला. आणखीन एक चांगला बॉल फुल लेनचा बॉल. सातत्यानं ते फुल लेनचे बॉल आपल्याला पाहायला मिळालेत भूमी 11 मांडा टीमकडनं. प्रत्येक गोलंदाजांना कॉन्ट्रीब्युशन करत असताना चांगलीच गोलंदाजी केली आहे. इकॉनॉमिकल स्पेल आतालेत. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 4 ओव्हरमध्ये अगदी आपण पाहताय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय आर्यन 11 सुशांत रायडर कारावली टीमच्या धाव फलक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. ते अगदी आपण पाहतात 24. धावा धाव फलक्यावरती. विकेट 6 आल्यात. प्रज्योत आणि अमित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये त्या 2सत्यम यांनी पहिला बॉल डॉट बॉलच फेकला. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय जो प्रेशरच झाला. अगदी आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या कारावली टीमवरती त्या प्रेशरमधून बाहेर आलीच नाहीये कारण की या ओव्हरमध्ये फक्त 4च बॉल आहेत. 2 धावसंख्येची 2 बॉलची पेनल्टी आहे कारावली टीमला. त्याच्यामुळे आता या षटकामध्ये फक्त 4च बॉल असतील. 2 तर आतापर्यंत डॉट बॉलच आलेत. फटका समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला फिल्डर आहेत पकडली कॅच. 7वी विकेट आहे कारावली टीमची 24 या धावसंख्येवरती.
या ठिकाणी SYB ग्रुप या ठिकाणी उपस्थित होतो, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. या आपण स्टेजवरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. काल सुंदर बैल या ठिकाणी निघून गेला आणि त्यांच्या वतीने काली आपण पाहतोय सुंदर बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गेली. त्याचबरोबर नरेंद्र गोमारे शेठ यांचा भारत बैल हाही आपण पाहतोय या बैलगाडी शर्यतीमधून निघून गेला. तर SYB ग्रुप यांच्या वतीने शिरीशेठ पाटील, नंदुशेठ भोईर, SYB ग्रुप गाव यांच्याकडून शुभेच्छा भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहिली जाते. आपण पाहतो मॅच पाहत असताना प्रत्येक प्रेक्षकाला आणि प्रत्येक लाईव्ह जे प्रेक्षक आहेत प्रत्येकाला मॅचची कॉमेंट्री ऐकायची असते. पण या ठिकाणी पाहिलं गेलं आयोजक आणि त्यांच्या आयोजनामध्ये आलेल्या मान्यवर यांचं प्रत्येकाचं स्वागत, त्यांचं आगमन या ठिकाणी होत असतंय. म्हणून समस्त असावे लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आहेत मैदानावरचे जे प्रेक्षक आहेत ज्यांना मॅचची कॉमेंट्री ऐकणं खूप गरजेचं वाटतंय. पण आयोजक या ठिकाणी ज्या पाहुण्यांना बोलवलं जातं आहे त्यांना आमंत्रित करणं खूप गरजेचं असतो. कारण आयोजन करत असताना आयोजकांचं एकच असतं की इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वागत करणं, त्याला या ठिकाणी आमंत्रित करणं. त्यामुळे हॅलो त्यांनाही आपण पाहतो मध्ये मध्ये थांबावं लागतंय. इथे जी सिरीज आहे उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीरसाठी जे गुण पॉइंट्स आहेत 1 रन 1 पॉइंट 1 विकेट 5 पॉइंट आणि हे सेमी फायनलच्या पहिले अर्थात जे 4 सामने सुपर 6चे 3 सामने जे असतात तिथलं आपण पाहतो पहिले 3 आणि सुपर 6चा 1 असे 4 सामने फक्त ते गुण त्या मोजले जातील, ते पॉइंट त्या ठिकाणी मोजले जातील. चलिए फिर से एक बार बात करेंगे पर छोटा सा टारगेट है जहाँ पर 30 गेंद में देखिए 25 बनाना है. चलेंगे संदीप सर देखिए हमारे बहुत बढ़िया एंकरिंग की भूमिका पर निभाते हुए. फाइनल डे है संदीप सर, निश्चित रूप से थोड़ा सा मुश्किल है, मेहमान भी देखिए आते जाते, लेकिन इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा चलिए 30 गेंद पर 25 बनाना है. हमारे डीजे देखिए साहिल टांडेल यहाँ पर बहुत बढ़िया देखिए यहाँ पर फिर से बार मैदान का दृश्य दिखाया जा रहा है. पर दर्शक देखिए क्राउड और खास करके देखिए यहाँ पर नाखुश रहेंगे. कारेली टीम के जिस तरह से बल्लेबाजी हुई दिल तोड़ा होगा. काफी तादाद से देखिए दर्शक आए हैं, सभी का वेलकम स्वागत है. आलेल्या सर्व पाहुण्याच्या मनपूर्वक स्वागत है. इसके बाद देखिए बात करेंगे सुपर 6 का मुकाबला होने जा रहा है.
चलिए डीजे हमारे इम्तियाज भाई देखिए यहाँ पर आ चुके हैं, वेलकम स्वागत है। चलिए मैच ऑन कीजिए, समय ज़्यादा मत लीजिए यहाँ पर, और नहीं तो हाथ मसलना पड़ेगा यहाँ पर। सुबह का सूरज उगने में ज़्यादा समय नहीं लगेगा। भूमि लिबस मांडा टीम देखिए बात करेंगे जगन नाना, और जिस नाना की देखिए पूरी टीम है आज अच्छी तैयारी से आए हैं। बहुत बड़ी चेहरा देखिए जगन नाना की बात करेंगे तो आज टेनिस क्रिकेट के दृश्य में इनकी किताब उठाकर देखिए, इनकी हिस्ट्री उठाकर देखिए, जिन्होंने हमेशा देखिए कल्याण टिटवाला की क्रिकेट और अपने टीम को लेकर से एक समय था देखिए पूछा जाता था, और आज ये टीम देखिए इस मुकाम तक पहुंची है ना। इन्हें बेखौफ देखिए इन्होंने क्रिकेट खेला। 3 साल पीछे जाइए और लोग हैरान हो गए थे, भाई ये मांडा टीम कहाँ से आई है, और कई टीम को देखिए शिकस्त दिया, और कई टीम को देखिए बात करेंगे प्रत्येक नायक देखिए गेंदबाजी में आते हुए यहाँ पर और पहला गेंद देखिए हल्के हाथों से खेलते हैं यहाँ पर, शॉर्ट मिड ऑफ पर थोड़ा दिल टूटेगा यहाँ पर, खास करके कारोली के भीमंडी के विभाग से एक अच्छी टीम है, लेकिन कभी कभी वक्त बुरा रहता है इम्तियाज भाई, और सब वक्त का खेल है। मिडॉन देखिए बात करेंगे यहाँ पर, मिडॉन मिड विकेट देखिए यहाँ पर नजदीक थोड़ा सा टीम मिड विकेट देखिए बाउंड्री लाइन पर रखा गया है, और भूमि लिबस मांडा गेंदबाजी देखिए कमाल की रही, और नाना आपके 12 खिलाड़ी भाई पट्टू कहाँ गए भाई? प्रथमेश लंबा मुझे लगता है ड्यूटी के बाद उन्हें छुट्टी मिला है, और ये चलिए यहाँ पर घुटना टेका भाई, तमाशा देखा है भाई। कमेंट्री बॉस को स्वागत करता हुआ 4 रन। क्या बात है, अब इम्तियाज भाई आए देखिए भाई, रंग में आएगा निश्चित रूप से। मुकाबला देखिए उतना तो बड़ा नहीं, लेकिन क्या बड़ा बनाएंगे या काफी जल्दी मैच को कंप्लीट करेंगे यहाँ पर। और फिर एक बार देखिए खेला मिड विकेट देखिए एकदम से गैप है, रिजॉन देखिए यहाँ पर, अभी के बल्ले से देखिए बात करेंगे, अभी चौका। और टीम का स्कोर देखिए 10 तक बना है यहाँ पर, कॉकटेल बैल के देखिए, और फिर से एक बार देखिए फील्डर के करीब से देखिए जाता हुआ और एक आता हुआ 4 रन। रायगढ़ जिला के देखिए सुप्रसिद्ध पैकर्स सलवड़ करजत से देखिए बात करेंगे, और गणेश सेठ कदम साहब देखिए जिनकी तरफ से अमदर ट्रॉफी के लिए शुभकामना, लेकिन शुभकामना के साथ साथ देखिए अभी के बल्ले से और एक चौका। ते समझ में आया, सब बंड के बट बैश है, 18 रन बना है, और पहला ओवर का देखिए खेल कंप्लीट हुआ यहाँ पर। इम्तियाज भाई देखिए थोड़ा सा मनोरंजन देखिए पर एंटरटेनमेंट रहते हुए यहाँ पर गणेश सेठ कदम साहब देखिए बात करेंगे जिनकी तरफ से इस प्रतियोगिता को देखिए शुभकामना आता हुआ यहाँ पर कॉकटेल बैल के मालिक देखिए बात करेंगे
एक प्रसिद्ध पैकर देखिए बात करेंगे खास करके सालवड़ करजत से देखिए दादा विलम्ब करते हैं। वेलकम स्वागत, बहुत सारे देखिए क्राउड दर्शक मैदान पर भी जुड़े हैं और कुछ दर्शक भी देखिए ऑनलाइन जुड़े हैं, सभी का वेलकम स्वागत है। मचा देखिए एकदम से आमदर ट्रॉफी देखिए यहाँ पर आईपीएल का भी आनंद लेते हुए और पहला ओवर में देखिए 18 रन से और 25 से देखिए बिल्कुल करीब। चलिए अगला मैच, दोनों कप्तान तैयार रहिए, दोनों टीम और सुपर 6 का देखिए बात करेंगे सेकंड मुकाबला खेला जाएगा। श्री गणेश देखिए बात करेंगे तलपे उड़ोली, उसके साथ है भिवंडी से देखिए बात करेंगे हमारे सागर तथा फिर देखिए प्रशांत सरोली टीम है, आपको दिखेंगे। हाँ लेकिन मैच देखते हैं यहाँ पर 7 रनों की जरूरत है। यहाँ पर मुकाबला देखिए एकदम से, और इम्तियाज भाई कितना बात ही करोड़ों की काम पकौड़े की ऐसी हो गई है क्योंकि रन नहीं बना पहला इनिंग्स में। और हमारे आबिद भाई देखिए बात करेंगे ओ इनसाइड आउट देखिए अब रूम बना कर खेले यहाँ पर भाई 1 बाउंस देखिए चौका चाहता हुआ मुकाबला को और करीब लेकर आता हुआ। देखिए कितने अच्छे बल्लेबाज देखिए टच में लय में यहाँ पर से, लेकिन थोड़ा सा देखिए निराश रहेंगे यहाँ पर। कारिले टीम देखिए थोड़ी सी नाखुश रहेंगे यहाँ पर, खास करके बल्ला नहीं चला बल्ले के कारण से। नहीं गेंदबाज भी करे तो क्या करे भाई, होता रहता है यहाँ पर से। भाई रन देखिए अभी जीत के लिए केवल 3 रनों की जरूरत है। हमारे रोहित गताड़ी सर देखिए क्या एमसी अंपायर है, मैच का आनंद लेते हुए ये देखिए खिंचा भाई, व्हाट अ फिनिश देखिए, ताकतवर छक्का लगाते हैं केतन के। तर जरूर आपण पाहतो या ठिकाणी प्रत्येक संघ जे खेळणारे त्यांना विनंती असेल, पॅव्हेलियन कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील तुमचे जेवढे पाठीराखे आहेत तिथून किमान 10 ते 15 फूट लांब पाहिजेत। खेळाडूंच्या जवळ पाठीराखा एक पण जाणार नाहीये।